येवा कोकण आपलोच असा हे ब्रीद वाक्य जरी कोकणचं असलं तरी कोकणात येताना तुम्हाला प्रामुख्याने दोन मोठमोठ्या समस्यांना तोंड द्यावं लागतं। सर्वात पहिली समस्या ती आहे रोडची आणि खड्ड्यांची, आणि ही समस्या तुमच्या आमच्याने आणि मोर्चे काढून आणि रस्ते बंद करून सॉल्व्ह होईल असं मला तरी या जन्मात वाटत नाहीये। पण दुसरी जी मोठी समस्या आहे ती आपल्या कोकणात जाताना जी ट्रॅफिक लागते त्याची। आणि मी आता आहे माणगाव या ठिकाणी, आणि माणगाव ट्रॅफिक पोलिसांनी ज्या प्रकारे ट्रॅफिकचं जे नियंत्रण करण्यासाठी जे प्लॅन्स त्यांनी आखलेले आहेत ते खरंच खूप ॲप्रिशिएट करण्यासारखे आहेत। आणि ज्या प्रकारे माणगाव वाहतूक पोलिसांनी जे ट्रॅफिकला कंट्रोल करण्यासाठी जी प्लॅनिंग आणि रणनीती आखलेली आहे त्याबद्दल आपण माणगाव पोलीस वाहतूक शाखेचे जे PSI आहेत श्री SS पवार साहेब, आपण त्यांच्याशी चर्चा केली। तर यावा कोकण आपलोच असा हा आपल्या कोकणातला एक महत्त्वाचा डायलॉग आहे, आणि या डायलॉगसाठी लोक दरवर्षी आपल्या गणेश उत्सवासाठी कोकणात येत असतात। पण जो महत्त्वाचा जे दोन मुद्दे आहेत, एक म्हणजे रस्ते आणि दुसरे म्हणजे ट्रॅफिक। रस्त्यांचं हळूहळू काम चालू आहे, पण ट्रॅफिकची जी आपल्या इकडे जो सर्वात मोठा प्रॉब्लेम आहे कोकणातला तो आता हळूहळू पार पडत चालला आहे। आणि खास करून माणगाव क्षेत्रातली जी ट्रॅफिक आहे तर तुम्ही जी गेल्या वर्षी बघितली असेल तर त्याच्यापेक्षा ह्या वर्षी एवढी नियंत्रित आहे। आणि म्हणजे जी थांबणारी ट्रॅफिक आहे, जिथे लोकांना 2-2, 3-3 तास एका जागेवरती थांबावं लागत होती, तीच ट्रॅफिक आता हळूहळू चालू आहे, कुठेही थांबत नाही। आणि याचं पूर्ण श्रेय जातं माणगाव वाहतूक पोलिसांना। आणि त्याच्यामध्ये पण याच्या मागे खंबीरपणे उभे असलेलं नेतृत्व जे त्यांचं आहे ते PSI संजय शंकर पवार साहेब, त्यांच्यासोबत आपण आहोत। साहेब, आम्ही आता दरवर्षी मी आता माणगावचाच आहे रहिवासी, आणि दरवर्षी आम्ही बघतोय की इथे ट्रॅफिकचा खूप मोठा म्हणजे एवढा प्रॉब्लेम होतो की कोण कुठे घुसतोय काय काही करतोय। तर मी 3-4 दिवस आधी आपलं प्लॅनिंग होण्याच्या आधी मी बघितलं तर कोण कुठे काही घुसत होता। नंतर तुमचे पोलीस जे असतील कर्मचारी ते आहेत, तुम्ही स्वयंसेवक वगैरे संघटित केलेत सगळे, आणि सगळ्यांना घेऊन जे डिवायडर वगैरे टाकलेत आणि पुढे एक स्वयंसेवक वगैरे कुठे कुठे 500 मीटरवरती 1 किलोमीटरचे उभे केलेत। त्याच्यामुळे वाहतूक एवढी नियंत्रित झाली आहे की भले ती स्लो चालू आहे पण कुठेही काही थांबत नाहीये, कुणाला काही त्रास होत नाहीये किंवा कोण वैतागताना दिसत नाहीये। जे आधी लोक वैतागायचे की बाबा 4 तास झाले 3 तास झाले। तर ही प्लॅनिंग तुम्ही कधीपासून म्हणजे तुम्हाला कशी काय सुचली ही प्लॅनिंग? आमचे पोलीस अधीक्षक सोमनाथ गाडगे साहेब, आमचे DYSP सूर्यवंशी साहेब, माणगावचे DYSP सूर्यवंशी साहेब, बोरड पोलीस निरीक्षक बोरड साहेब यांच्या अथक परिश्रमातून आणि ह्यांनी दिलेल्या मार्गदर्शनातून वाहतूक समस्या गेल्या वर्षी आम्ही होतो त्यामुळे आम्हाला ती वाहतूक कशी असते काय असते आम्हाला माहितीच मिळाली। आणि आमचे वाहतूक पोलीस, आमचे माणगावचे वाहतूक पोलीस, लोणेरेचे वाहतूक पोलीस, त्यांच्या सगळ्यांच्या मार्गदर्शनातून किंवा त्यांच्या प्रयत्नातून हे सगळं आम्ही केलेलं आहे। आणि वेळोवेळी आम्हाला वरिष्ठांनी सूचना दिल्यामुळं वाहतूक कशी गेली पाहिजे, कशी राहिली पाहिजे, काय कसं गेलं पाहिजे। आणि मी थोडं ट्रॅफिक केली असल्यामुळे पूर्वी ट्रॅफिक केली असल्यामुळं त्याबद्दल मला त्याचा अनुभव आहे चांगला। मी सांगलेलं होतो मी ट्रॅफिकला किती वर्ष ट्रॅफिकला मी होतो 17 वर्ष होतो, त्यामुळे मला त्याचा मी ट्रॅफिकमध्येच काम केलेलं आहे, त्यामुळे मला त्यात काम करायला काय वाटत नाही, त्यामुळे मला काय काम करायला वाटत नाही, अडचण येत नाही आणि बऱ्यापैकी मी ते हँडलिंग करू शकतो। वरिष्ठांच्या आदेशाप्रमाणे मी काम करतो। आम्ही आता व्हिडिओचे क्लिप्स घेतल्यात, जी व्हिडिओ आधी त्याच्यामध्ये व्हिडिओ दाखवणार आहे की ज्या ट्रॅफिक थांबलेले होते आधी ते आता सुरळीत चालू आहेत, कोणाला काही त्रास होत नाहीये। इव्हन तुम्ही SD महामंडळात सुद्धा कंट्रोलमध्ये ठेवलेलं आहे, कुठल्या गाड्या कुठे जातील कुठे नाही जाणार हे तुम्ही सर्वस्व केलेलं आहे। तर तुम्ही प्रवाशांना काय सूचना द्याल की तुम्ही काय केलं पाहिजे, प्रवाशांनी काय तुम्हाला सहकार्य केलं पाहिजे? आता प्रवाशांना आम्ही काही वेळेला प्रवाशांना माहिती नसते कुठे बस स्टॉप आहे काय आहे, हा स्टँड त्यांना माहिती असते। काही वेळेला आम्ही प्रवाशांना थांबवून SD थांबवून आम्ही गाडी त्यांना बसवतो गाडीत। आणि SD सगळ्या ज्या मुंबईवरून जे गाड्या येणार आहेत ते सगळं बाहेरच्या बाहेर जातात। स्टँड त्याचं पाठिंबा केलं, रेड्डीच्या समोर स्टँड केलेलं आहे, आणि जाताचं स्टँड आहे ते पेट्रोल पंप शेजारी आपल्या माणगावमध्ये स्टँड केलेलं आहे। आणि पुण्याकडून जी वाहतूक येणार आहे SD वगैरे येणार आहेत त्याचे स्टँड आपण त्या नगरमध्ये नगर एक आहे नगरपाशी केलेलं आहे आपण। त्याप्रमाणे हे केल्यामुळं वाहतुकीची कोंडी 50% कमी झाली। 50% म्हणजे बऱ्यापैकी आमच्या वरिष्ठांनी आम्हाला सुचवल्यामुळं हे 50% वाहतुकीची कोंडी कमी झाली। मी गेल्या वर्षी तुम्हाला भेटलेलो, लास्ट टाइम सुद्धा मी बघतो तुम्ही स्वतः डायरेक्ट रोडवरती उतरताय, ट्रॅफिक तुम्ही स्वतः जाऊन ट्रॅफिक कंट्रोल करताय। तर मला असं वाटलं की एकदा यांच्याशी बोलून घ्यावं की जेणेकरून काय माहिती का ही जी तुमची ट्रॅफिक कंट्रोल करण्याची पद्धत आहे ती अदर पोलीस स्टेशनमध्ये वगैरे समजली कसं काय कंट्रोल करायचं। तर म्हटलं आपल्या व्हिडिओद्वारे सर्वांना समजेल की बऱ्यापैकी, आणि आपली जी व्हिडिओ जाणार आहे ते लोकांच्या ह्याच्यात डोक्यात हे आहे की आता कोकणात ट्रॅफिक भरपूर आहे, पण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून हे सांगायचं आपल्याला की तुम्ही माणगावातून जात असाल लोणेरे वगैरे इथपर्यंत जात असाल तर ट्रॅफिक व्यवस्थितपणे सुरळीत चाललेली आहे। फक्त प्रवाशांनी एवढं सहकार्य करायचं आहे की गाडीमध्ये घुसवायची नाही आहे किंवा कुठे थांबवायची नाही आहे,
तुम्हाला थांबवायची असेल तर ज्या ठिकाणी रस्ता मोठा आहे किंवा साईडला जागा आहे तिथे थांबवायची असेल आपल्याला जायचा तेवढाच वेळ लागणार. बरोबर. फक्त गाडी तुम्ही 2-2 गाड्या लाईनी केल्या त्यामुळे कसं तुमचा वेळ जातो आणि पुढे ट्रॅफिक जाम होतो. बरोबर. पुढचं वाहन जाणारं पास होत नाही बरोबर वाहन. आहे. त्यामुळे आम्ही अनाउन्स करतो. आता स्पीकर सिस्टम केली आम्ही, अनाउन्स करतो, सगळं करतो आम्ही. त्यामुळे कसं आहे प्रवाशांना बी त्रास होत नाही. पण काय लोक गाड्या टाकतात पुढे. आता तुमच्या कळमजे रोडला काहीतरी लोकांनी गाड्या टाकल्या त्या कळालं तिकडे आम्ही माणसं पाठवून दिली. त्यांच्यावर कारवाई होते. कारवाईमध्ये ज्याने गाड्या 2-2, 3-3 लाईन केल्या त्याच्यावर कारवाई आम्ही करतोच. फाईन लागणार. फाईन करतो आम्ही मारतो त्यांच्यावर. शक्यतो करून वाहनवाले जर व्यवस्थित चालले तर त्यांना आम्ही लवकर बाहेर काढण्याचा प्रयत्न करतो. आता मी सकाळपासून बघतोय की जवळजवळ मला वाटतं एक 5:30-6 वाजल्यापासूनच इकडे पूर्णपणे बंदोबस्त आहे आणि ट्रॅफिक कंट्रोल करण्याचं चालू आहे. काल पण बघितले दिवसभर मी काल पाऊस पडला तरी कोण इथनं ट्रॅफिक पोलीस आपले हल्लेले नव्हते. ऊन होता, सकाळी ऊन होता, दुपारनंतर पाऊस चालू झाला तरी व्यवस्थित कंट्रोल करतायत. प्रत्येकाच्या घरी गणपती आहे आणि प्रत्येकाला असं वाटतं की जावं, पण ते सगळं सोडून गणपती तयारी करायची सोडून येते. ह्या लोकांना हे सुखरूप कसे आपापल्या घरी घातले आपापल्या कसे गावी चालले. तर मला मनापासून एक धन्यवाद द्यायचा आहे की आपले माणगाव पोलीस शाखेचे जे आपले PSI संजय पवार साहेब आहेत ते आणि त्यांचे जे कर्मचारी असतील आणि जे इतर संघटना आहेत जे तुम्हाला सपोर्ट करतात त्यांना मनापासून धन्यवाद द्यायचे आपल्या चॅनलतर्फे की ते आपले एवढी मेहनत करतायत आणि आपले सण सूद साईडला ठेवून आपली जी तयारी करायची आपल्या फॅमिलीला साईडला ठेवून तुम्ही कसे घरी सुखरूप पोचाल याची काळजी घेतात. तर आपल्या चॅनलद्वारे त्याचं साहेब खूप खूप मनापासून आभार तुमचं आणि असं सहकार्य असू द्या लोकांना तुमचं. ठीक आहे, थँक्यू. कोकणात येण्यासाठी तुम्हाला तुमची मानसिक तयारी करून येणे गरजेचं आहे. रस्त्यातले खड्डे, खराब रस्ते, त्याच्यानंतर वाहतूक कोंडी या सर्व गोष्टी तुम्हाला मानसिकरित्या तुम्ही तयार होऊनच आला पाहिजे. कारण कोकणाला स्वर्ग म्हटलं जातं आणि स्वर्गात येणं एवढं सोपं नाही आहे. कोकणची माणसं साधी भोळी काळजात त्यांच्या भरली शहाळी, त्यांच्या काळजात भरली शहाळी, त्यांच्या काळजात भरली शहाळी. उंची माडांची जवळून मापवा, उंची माडांची जवळून मापवा, तिच्या गोवाला कोकण दाखवा, कुमू माहेरला जाते ओळखवा, तिच्या गोवाला काळजात त्यांच्या भरली शहाळी, त्यांच्या काळजात भरली शहाळी, त्यांच्या काळजात भरली शहाळी. उंची माडांची जवळून मापवा, उंची माडांची जवळून मापवा, तिच्या गोवाला कोकण दाखवा, कुमू माहेरला जाते ओळखवा, तिच्या